गीता अध्याय 1 श्लोक 31। न च श्रेयो नुपश्यामि हत्वा स्वजनं माहवे न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च। या युद्धात माझ्या स्वतःच्या नातलगांना ठार मारल्याने त्यातून कशी काय हित निष्पत्ती होणार आहे हे मला दिसत नाही। तसेच हे मतप्रिय कृष्णा, या युद्धाच्या परिणामी होणारा विजय, राज्य अथवा सुख यांचीही मी इच्छा देखील करू शकत नाही। मनुष्याचे आत्महित विष्णूच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या ठिकाणी आहे हे समजले नसल्यामुळे बद्ध जीवांना शारीरिक नातेसंबंधांचे आकर्षण वाटते, कारण त्यांची अशी आशा असते की अशा नातेसंबंधांच्या स्थितीत आपण सुखी राहू। या भ्रांतीमुळे ते हे विसरतात की श्रीकृष्णसुद्धा आपल्या भौतिक सुखाला कारणीभूत आहे। क्षत्रियांकरिता घालून दिलेले नीतिनियमसुद्धा अर्जुन विसरलेला दिसत आहे। असे म्हटले आहे की मनुष्याचे 2 प्रकार असतात, स्वतः श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून प्रत्यक्ष रणभूमीवर मृत्यू पावणारा क्षत्रिय आणि आध्यात्मिक संस्कृतीला ज्याने स्वतःला संपूर्णपणे वाहून घेतले आहे असा संन्यस्त वृत्तीने जीवन व्यतीत करणारा मनुष्य। हे 2 प्रकारचे मनुष्य अत्यंत शक्तिशाली आणि दैदिप्यमान अशा सूर्यमंडलात प्रवेश करण्यास पात्र आहेत। अर्जुन तर आपल्या शत्रूंनाही ठार मारण्यास नाखुश आहे, मग त्याच्या नातेवाईकांना मारण्याची गोष्ट तर बोलायलाच नको। त्याला असे वाटले की आपल्या नातलगांना ठार मारण्याने आपल्याला जीवनात सुख होणार नाही, आणि म्हणून ज्याप्रमाणे मनुष्याला भुकेची भावना होत नसली म्हणजे तो स्वयंपाक करण्यास प्रवृत्त होत नाही, त्याप्रमाणे अर्जुन युद्ध करण्याला तयार नव्हता। त्याने आता अरण्यात जाण्याचा, तेथे नैराश्यमय स्थितीत एकांतवासात जीवन घालवण्याचा निश्चय केला आहे। परंतु क्षत्रिय असल्यामुळे त्याला आपल्याला अस्तित्वाकरता राज्याची आवश्यकता होती, कारण क्षत्रियांना इतर कोणताही व्यवसाय अंगीकारता येत नाही। पण अर्जुनाला तर कोणतेही राज्य मिळाले नव्हते, म्हणून आपल्या बांधवांशी व जात भाईंशी लढून राज्य मिळवण्याची व अशा रीतीने आपल्या वडिलांपासून वारशाने आलेल्या राज्यावर हक्क सांगून ते प्राप्त करण्याची एवढी केवळ एकच संधी अर्जुनाला मिळणार होती। परंतु अर्जुनाला ते राज्य प्राप्त करणे आता आवडेनासे झाले आहे, म्हणून आपण स्वतः आपले वैफल्यमय जीवन एकांतवासात घालविण्याकरता अरण्यात जाण्याचा विचार तो करतो आहे। जय योगीश्वर, जय श्रीकृष्ण।